जोहार. मागील काही आठवड्यामध्ये ठाणे वैभवच्या चॅनलच्या माध्यमातून घोडबंदर भांगर आनंदनगर परिसरामध्ये झाडं कटिंग केली, झाडं तोडली. त्यामुळं त्या झाडावर असलेली जे घट्टी होती पक्ष्यांची 45-50 त्या पक्ष्यांची पिल्लं वृक्षतोड झाडतोड झाडाखाली खाली पडून मृत्यू पावली. अशा ठाणे शहरामध्ये ज्या सोसायटीमध्ये वन विभाग आणि महापालिका विभाग, संबंधित पशुसंवर्धन किंवा ज्या सेवाभावी संस्था आहेत किंवा पशुप्रेमी ज्या संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून त्या वृक्षावर किंवा त्या झाडावर घरटी बांधलेले असतील तर हे पक्षी स्थलांतर करून आपल्याकडे येतात, झाडावरती घरटी बांधतात आणि हे पक्षी त्याच झाडावर घरटी बांधतात. त्यांना सुरक्षित वाटते की दरवर्षी त्या झाडावर येतात, पण या वृक्षतोड झाडतोड झाल्यामुळे सोसायटीच्या झाडांना कटिंग केल्यामुळे पक्ष्यांचं पिल्लं ही खाली करून मेलेली आहे. तर सावधगिरी म्हणून महानगरपालिका, वन विभाग आणि अन्य संस्थेने ही झाडं तोडण्याअगोदर त्या झाडावर पक्ष्यांची घरटी आहेत की नाही, गेल्या वर्षी घरटी होती की नाही, यावर्षी घरटी आहेत की नाही याचा सारासार अभ्यास करून त्या झाडं तोडण्यासाठी परवानगी द्यावी. अशीच झाडं तोडावी की त्या झाडावरती घरटी नसतील आणि घरटी जरी असतील किंवा ती पाहूनच झाडं तोडावी. त्यामुळे अशा पक्ष्यांचं स्थलांतर किंवा तिथं राहण्याचं जे जास्त ठिकाण हे ते बदलतील किंवा पक्षी आणि घरटं त्या घरट्यातून पक्षी पूर्ण वाढ होऊन तिथून निघून जातील, उडून जातील. तेव्हा ते झाडांची तोड केल्यास असे पक्ष्यांचं मृत्युमुखी पडणार नाही. पशुसंवर्धन आणि वन विभाग आणि पक्षीप्रेमी यांनी त्याला सहकार्य करावं. काही ठिकाणी असं होतं की या वृक्षामध्ये वन विभागामध्ये काही ठिकाणी झाडतोड केले जातात, मोठे मोठे झाड तोडले जातात, त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. झाड उंच झाली तरी केली जात नाही. काही ठिकाणी अशा प्रकारे जर होत असेल तर हे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात असं घडता कामा नये. या पुढील ही कारवाई करायची असेल त्या झाडावरील घरटे बघूनच वृक्षतोड करावी, जेणेकरून पक्ष्यांची घरटी, पक्ष्यांची अंडी, पक्ष्यांची पिल्लं ही मृत्युमुखी पडणार नाही, अंडी फुटणार नाही. एक सुशिक्षित जाणकार ठाणेकरांनी आपापल्या परिसरात, आपापल्या सोसायटीमध्ये कोणतं झाड आहे, कोणत्या झाडावर पक्ष्यांचं घरटं आहे याची माहिती प्रशासनाला, ठाणे महानगरपालिकेला आणि वन विभागाला दिल्यास अशी झाडांची तोड तत्पर होणार नाही आणि पक्ष्यांचे मृत्यू नक्की पडणार नाही.